सार्वजनिक जीवनामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरची काही वर्ष आपल्या देशात आणि राज्यात सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेते मंडळींच्याकडे असलेला प्रामाणिकपणा, साधेपणा ही मूल्ये आजच्या सार्वजनिक जीवनामध्ये कुठं गायब झालीत असा प्रश्न निर्माण झालेला आहे. असं म्हटलं जातं की सिम्प्लिसिटी इज रेअर आणि सिम्प्लिसिटी इज द मोस्ट कॉम्प्लिकेटेड स्किल. पण सार्वजनिक जीवनातल्या आपल्या नेत्यांनी कमालीचा साधेपणा जपल्याची उदाहरणं आहेत. किंबहुना त्यांच्या या साधेपणामुळे, वैराग्यामुळेच सामान्य जनता ही त्यांच्याबरोबर राहिली. म्हणजे अगदी महात्मा गांधींनी लहानपणीच शाळेत असतानाच मी राजा हरिश्चंद्राप्रमाणे सत्य बोलणार अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती. इंग्लंडला गोडमेज परिषदेला गांधी गेले आणि गांधी उघड्या आहेत म्हटल्यावर इंग्लंडमधल्या एका मुलानं, कारण मुलं आणि गांधी ह्यांची सगळीकडे कायम मैत्री असायची, तेव्हा एका मुलानं असं सांगितलं की बापू, मी तुम्हाला आमच्या आईकडं चांगला शर्ट शिवून आणून देतो. तेव्हा 1921 पासून वस्त्रत्याग केलेल्या गांधींनी माझ्या 40 कोटी देशबांधवांना कपडे नाहीत, मी कपडे कसे घालू असं त्या मुलाला विचारलं. म्हणजे टॉल्स्टॉयप्रमाणेच ते साधे राहायचे, त्यांच्याकडे श्रमनिष्ठा होती. त्यांचा वाढदिवस देखील चरखा जयंती म्हणून साजरा व्हायचा. महात्मा गांधी स्वतःला दरिद्र नारायणाचा प्रतिनिधी म्हणायचे. स्वतः सूत कापायचे, कपडे विणायचे, झोपडीत राहायचे, साधे अन्न खायचे. म्हणजे लोकांचं त्या काळातल्या जगणं आणि गांधींचं जगणं ह्यात कुठल्याही प्रकारचं अंतर नव्हतं. अगदी पत्र, पाकिटं ह्यांच्या मागच्या भागावर देखील गांधी डाव्या आणि उजव्या हाताने लिहित. टाचण्याऐवजी बाभळीचा काटा कागद एकत्र करायला वापरीत. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा प्रकारचे गांधी होते. म्हणूनच त्यांनी गुजरातीमध्ये अमार जीवनाई अमार बाणी, म्हणजे माझे जीवन हाच माझा संदेश अशा प्रकारचं लेखन केलं. अगदी आंघोळीचा एक दगड ते 25 वर्ष वापरत होते. आपल्या राज्यामध्ये बुधान चळवळ चालणारे विनोबा भावे, शेतकरी चळवळीसाठी प्रेरक गीतं लिहिणारे साने गुरुजी हे महात्मा गांधीजींच्या जाणुयाई. त्यांचे जाणुयाई असणारे लालबहादूर शास्त्री हे तर एवढ्या साधेपणानं राहत आणि स्वतःचा उल्लेख सेवक म्हणून करत की त्यांनी घेतलेल्या फियाट गाडीचं कर्ज त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी फेडलं. शिक्षण विस्ताराची महाराष्ट्रात चळवळ उभारणारे गांधीयुगाचं अपत्य असं मी ज्यांना म्हणतो, त्या कर्मवीर अण्णांचं बँकेत खातं देखील नव्हतं. क्रांतिसिंह नाना पाटील हे तर सभेच्या ठिकाणी बैलगाडीनं जायचे, तालमीत राहायचे, शाळेत राहायचे, मंदिरात राहायचे, ताडपत्रीवरती बसून स्नेहभोजन गावकऱ्यांच्या बरोबर करायचे. आणि बऱ्याच वेळा एन.डी. पाटलांनी आठवण नोंदवलेली आहे की नाना पाटील स्वतःच्या भाषणाची दौंडी स्वतःच देत. म्हणजे सत्यशोधक चळवळ असेल, स्वातंत्र्य लढा असेल, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, या सगळ्या बाबतीमध्ये लोकांचे प्रश्न नाना पाटील लोकांच्या भाषेत मांडत राहिले. ते स्वतःचा उल्लेख येड्याचा रेडा असा करायचे आणि म्हणायचे, ज्ञानेश्वरानं ज्याप्रमाणे रेड्याच्या तोंडून वेद वदवले तसं महात्मा गांधीने माझ्या तोंडून स्वातंत्र्याची गीता वदवली. अगदी अलीकडे निधन झालेले जयंत नारळीकर ह्यांनी तर आपल्या वडिलांच्या निधना दिवशी आपलं ठरलेलं व्याख्यान दिलं. अगदी जयंत नारळीकर मॉर्निंग वॉकला जाताना देखील आपल्या कापडी पिशवीत रस्त्यानं सापडलेलं प्लास्टिक गोळा करायचे. संत गाडगेबाबा यांना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरिबांचा कैवारी ही पदवी दिली. गाडगेबाबांनी महात्मा गांधींना असं सांगितलं की माझं गाडगं आणि काठी हीच माझी संपत्ती आहे. अंगावरच्या चिंध्यांचं त्यांनी पार्लमेंट बनवलं. महाराष्ट्रभर कीर्तन कल्लोळ उठवला. त्यांनी मध्यमवर्गीयांना आचारसंहिता सांगितली. डेबोजी बाबा, गोंधळे बाबा अशा प्रकारच्या नावांनी वावरणारे गाडगेबाबा मध्यमवर्गीय माणसाला आचारसंहिता सांगत आपल्या अंगावरच्या चिंध्यांना विनोद आणि विचाराचं महावस्त्र त्यांनी बनवलं. संत तुकडोजी महाराजांनी तर सांगितलं होतं, सत्ता की ना आयु बडी, सेवा की ध्वज सदा खडी. तुकडोजी महाराजांची अशी भूमिका होती की सेवेतून मिळालेलं पद कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आता वानगी दाखल मी ही 4-5 उदाहरणं सांगितली साधेपणाची,
प्रामाणिकपणाची. पण पुढे परिस्थिती कशी बदलत गेली. शाहीर कृष्णराव साबळे एका मंत्र्याची गोष्ट सांगायचे. प्रचार सभेला मंत्री फिरायला लागला, त्याचं डोकं दुखायला लागलं आणि तो एका डॉक्टरांच्याकडे गेला. डॉक्टर म्हटले बरंच बिघडलंय, दुरुस्त करावं लागेल, मेंदू काढून ठेवा. तो मेंदू काढून ठेवतो आणि तो जातो. डॉक्टर मेंदू दुरुस्त करून ठेवतात, पण हा पट्ट्या काही लवकर परत येत नाही. तो सरळ 5 वर्षांनी परत येतो आणि डॉक्टरांची भेट घेतो. डॉक्टर म्हटले साहेब तुम्ही 5 वर्ष मेंदूशिवाय दिवस काढले कसे. तर हा मंत्री म्हणतो साहेब मी तुमच्यापासून गेलो आणि मंत्री झालो, मग मला डोकं वापरावं लागलं नाही, सचिवांच्या डोक्यानं मी काम केलं आणि आता मात्र निवडणूक लागलेली आहे, मी मंत्रिपदावरती नाही, त्यामुळे माझा मेंदू मला परत पाहिजे. ही शाहीर कृष्णराव साबळेंची गोष्ट जी आहे ते प्रातिनिधिक आहे. आज आपल्या राज्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये फुले शाहू आंबेडकर ह्या साधेपणाने जीवन व्यतीत करणाऱ्या शाहू महाराज आहेत. त्यामध्ये गळ्यातल्या कवड्याच्या माळेशी इमान राखणारा हा राजा होता. ह्यांचा उल्लेख सगळेच राजकारणी करतात, पण राज्यकर्त्यांचं राहणीमान आणि जनतेचं राहणीमान याच्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचं अंतर पडलेलं आहे. आपण आजही वाचतो की अनेक युरोपियन राष्ट्रांमधले राष्ट्रप्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनं प्रवास करतात, सार्वजनिक ठिकाणी साध्या माणसासारखं वावरतात. आपल्याकडे हा साधेपणा काय येत नाही. आपल्याकडच्या राजकीय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडण्यासारखी गंभीर परिस्थिती का निर्माण झालेली आहे. आपल्याकडचे राज्यकर्ते किंवा आपल्याकडचे राजकारणात वावरणारे नेते आणि सर्वसामान्य माणसं यांच्या जगण्यामध्ये हे अंतर का पडलेलं आहे. आपण फक्त एका चिनी म्हणीप्रमाणे एवढंच म्हणू शकतो की काही महिन्यांची तरतूद करायची असेल तर धान्य प्याला, काही वर्षांची तरतूद करायची असेल तर झाडं लावा आणि पिढ्यानपिढ्यांची सोय करायची असेल तर विधायक विचारांची माणसं पेरा. प्रत्येकानं आपापल्या परीनं असं विधायक विचारांची माणसं पेरत राहिलं तर आपल्याही सार्वजनिक जीवन व्यवस्थेमध्ये पूर्वी प्रस्थापित असलेली सार्वजनिक जीवनातली साधेपणाची प्रामाणिकपणाची मूल्यव्यवस्था पुन्हा एकदा बळकट होईल, यात काही शंका नाही.